नमस्कार मित्रांनो, मी दर्शन मोरे मित्रांनो. तर मित्रांनो, सन 2024च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य योजनेअंतर्गत प्रशासकीय खर्चासाठी निधी वितरित करण्याबाबत हा जी.आर. काढलेला आहे मित्रांनो. हा जी.आर. 13 फेब्रुवारी 2025 रोजी काढलेला आहे. तर ह्या जी.आर.मध्ये काय माहिती आहे, संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओवर पहिल्यांदा आला असेल चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून अशा शेतीच्या व सर्व माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मिळत असतात. तर शेतकरी मित्रांनो, बघू शकता सन 2023च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना 0.2 हेक्टरपेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसकट 10,000 तर 0.2 हेक्टरच्या पेक्षा जास्त क्षेत्रासाठी त्यांच्या क्षेत्रानुसार प्रति हेक्टर 5,000, 2 हेक्टरच्या मर्यादेत याचप्रमाणे कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी 1,548.34 कोटी व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी 2,646.34 कोटी असे एकूण 4,194.67 कोटी अर्थसहाय्य देण्याबाबतचा शासन निर्णय दिनांक 29 जुलै 2024 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे. व तसेच सन 2023च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याबाबतची कार्यपद्धती संदर्भ क्रमांक 2 अनिवार्य निश्चित करण्यात आलेली आहे. व अर्थसहाय्य वितरणाची कार्यवाही पार पाडण्यासाठी संगणक आज्ञावली विकसित करणे, ग्रामस्तरावर माहितीचे संकलन करणे, लाभार्थी शेतकऱ्यांची KYC करणे, प्रचार पद्धती, कार्य, छापे व इत्यादीसाठी येणारा खर्च, तसेच कृषी सहाय्यक यांना प्रति लाभार्थी शेतकऱ्यांना 20 रुपये, तालुका कृषी अधिकारी व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्या कार्यालयास प्रति लाभार्थी शेतकरी प्रत्येकी 5 रुपये प्रमाणे इत्यादीसाठी एकूण अर्थसहाय्याच्या कमाल 2% मर्यादित प्रशासकीय खर्च म्हणून खर्ची टाकण्यात मान्यता देण्यात आलेली आहे. तसेच माननीय मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 24/12/2024 रोजी झालेल्या बैठकीत सदर योजनेअंतर्गत प्रशासकीय खर्चासाठी निधी उपलब्ध करून द्यावा असे निर्देश माननीय मुख्यमंत्री यांनी दिलेले होते. तर निर्देशाच्या अनुषंगाने निधी वितरित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्याच बाबत शासन पुढील प्रमाणे निर्णय घेत आहे. तर आपण बघणार आहे शासन निर्णय काय आहेत. तर पहिला शासन निर्णय बघूयात. सन 2023च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना 0.2 हेक्टरपेक्षा कमी हेक्टरसाठी 1,000 तर 0.2 हेक्टरपेक्षा जास्तीत जास्त क्षेत्र त्यांच्या क्षेत्रानुसार प्रति हेक्टर 5,000 रुपये व 2 हेक्टरच्या मर्यादेत, त्याचप्रमाणे कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याकरिता करायच्या अंमलबजावणीसाठी लाभार्थी शेतकऱ्यांचे आधार क्रमांक घेणे, संमती कंटेंट घेणे व इतर अनुषंगिक खर्चाच्या अनुषंगाने कृषी सहाय्यक यांना प्रति लाभार्थी शेतकऱ्यांना 20 रुपये प्रमाणे रक्कम अनुज्ञेय करण्यात आली आहे. तसेच तालुका कृषी अधिकारी व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्या कार्यालयास प्रति लाभार्थी शेतकरी 5 रुपये याचप्रमाणे रक्कम प्रशासकीय खर्चासाठी अनुज्ञेय करण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे मित्रांनो, दुसरा मुद्दा काय तो मुद्दा बघूया. त्यानुसार कृषी सहाय्यक यांना प्रति लाभार्थी शेतकरी 20 रुपये प्रमाणे रक्कम अदा करण्यास या शासन निर्णयाने मान्यता देण्यात आलेली आहे. व तिसरा काय आहे ते बघूया. महा-IT यांनी विकसित केलेल्या पोर्टलकरिता 1.00 कोटी इतकी रक्कम अदा करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. व 5 नंबरचा जो काही मुद्दा आहे, कृषी आयुक्ताच्या प्रशासकीय खर्चासाठी 5.00 कोटी इतकी रक्कम अदा करण्यात मान्यता देण्यात येत आहे. सदर निधी वित्त विभागाच्या वेळोवेळी प्राप्त सूचनांनुसार खर्च करण्यात यावा. हीच बाब सदर विशेष मोहिमेकरिता एक वेळची बाब म्हणून समजवण्यात यावी व अशा प्रकारे नियमित कर्मचाऱ्यांना योजना राबवण्यासाठी रक्कम मंजूर करणे असा चुकीचा पायडा पाडणार नाही याबाबत दक्षता देण्यात येणार आहे. तर मित्रांनो, बघू शकतात अशा प्रकारे एकूण हे 8 ते 12 मुद्दे आहेत मित्रांनो. हे मुद्दे तुम्हाला एक PDF देतो मी. ती PDFमध्ये तुम्ही संपूर्ण माहिती व्यवस्थितपणे वाचून घ्या. त्याचप्रमाणे हा जी.आर. तुम्हाला देखील डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात येणार आहे. व मित्रांनो, अशाच नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहिजे असतील तर आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. अशाच महत्त्वपूर्ण अपडेट्स तुम्हाला या चॅनलवरती मिळत असाल. व्हिडिओ येतच थांबूया. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.